सर्व माझ्या मित्रमंडळींना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला, महाराष्ट्रातील माझ्या सर्व जनतेला मानाचा मुद्रा, जय शिवराय, जय शंभूराय, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी आमरण उपोषणाचा 8वा दिवस आहे म्हणा, तरी पण प्रशासन या ठिकाणी न्याय देत नाही आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानं या ठिकाणी बीड जिल्हा कारागृहात गेल्या 5 ते 6 महिन्यापासून या ठिकाणी संतोष देशमुख यांचा मुख्य मारेकरी असणारा व मुख्य आरोपी असणारा वाल्मिक बाबूराव कराड हा अद्यापपर्यंत बीड जिल्हा कारागृहात का आणि कुणाच्या आशीर्वादानं आहे याचं प्रशासनानं मला या ठिकाणी अद्यापपर्यंत तर उत्तर दिलेलं नाही। या ठिकाणी आज सदरील दिलेल्या निवेदन अर्जानुसार काल जिल्हाधिकारी यांची या जिल्हा अधिकारी अधीक्षक कार्यालय जी जनता दरबार होता, त्या जनता दरबारमध्ये काल मी या ठिकाणी वाल्मिक कराड याला भेटत असलेल्या VIP ट्रीटमेंट बाबत व त्याला इतर कारागृहात हलवण्यात येण्याबाबत प्रशासनाला अनेक तक्रारी आणि निवेदन अर्ज दिलेले आहेत। त्यानुसार गेल्या 15/6/2025 पासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे, परंतु येथील प्रशासकीय अधिकारी हे मला न्याय देत नाही। त्यामुळे दिनांक आजचे जे आमरण उपोषण आहे ते धनंजय भाऊ देशमुख यांचा फोन आल्यावरून व त्यांच्या सांगण्यावरून आज मी स्थगित करत आहे। परंतु आजचं जे आमरण उपोषण आहे ते दिनांक 5/7/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड या ठिकाणी करणार आहे। तरी या ठिकाणी या प्रशासनातील अधिकारी जे पोलीस अधीक्षक आहेत किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत, जे गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी वाल्मिक कराडला ज्या बीड जिल्हा कारागृहात जी VIP ट्रीटमेंट देत आहेत, त्या ट्रीटमेंटनुसार सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर वाल्मिक कराड ज्या बॅरेट नंबर 9 मध्ये आहे आणि त्याच्यासोबतचा सुदर्शन गुले हा 7 नंबर आहे, 7 नंबर मध्ये आहे व इतर त्याचे खंडणीखोर जे गुन्हेगार आहेत ते 5 नंबर मध्ये आहेत। तर यांना या ठिकाणी या जिल्हा कारागृहातून पहिल्या कारागृह अधीक्षकाची या ठिकाणी हकलण्यात आलेला असतानाही त्या ठिकाणी दुसरं जे कारागृहाचे जे जेलर आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी VIP ट्रीटमेंट देत आहेत। वाल्मिक कराड हा रात्री बेरात्री अपरात्री हा जिल्हा कारागृहातून इतर ठिकाणी कुठे जातो, कसा जातो याचीही चौकशी करण्यात यावी आणि संबंधित बीड जिल्हा कारागृहात या ठिकाणी वाल्मिक कराड याला VIP ट्रीटमेंट मिळत आहे ती कुणाच्या ह्याच्याहून या ठिकाणच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने, या ठिकाणी बसलेल्या पोलीस अधीक्षकांच्या आशीर्वादाने, या ठिकाणच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या ह्याच्याने, या ठिकाणी बसलेल्या धनंजय पंडितराव मुंडे याच्या आशीर्वादाने, या ठिकाणच्या प्रशासकीय सर्व अधिकारी जे आहेत ते यांचं साठलोटा असून हे बीड जिल्हा कारागृहातून इतर ठिकाणी वाल्मिक कराड याला हकलण्याचं काम का करत नाहीयेत याचं उत्तर मला जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावं म्हणून सदरील जिल्हाधिकारी यांना काल विचारपूस केली असता या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी सांगितलेले आहे की संबंधित बाब ही गृह खात्याशी
संबंधित असून गृह खात्याशी तुम्ही संपर्क साधावा, कारण जिल्हाधिकारी जर या ठिकाणी योग्य निर्णय घेत नसतील तर या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित करण्यात यावे, कारण या ठिकाणी बसणाऱ्या उपोषणकर्त्याला, सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य नागरिकाला हे जिल्हाधिकारी न्याय देण्याचे काम करत नाहीत, कारण सदरील बसलेले जिल्हाधिकारी हे प्रशासनातील एक कठपुतली असून राजकीय नेत्यांच्या हातातली कठपुतली बनली आहे की काय, राजकीय नेत्यांच्या विचाराने चालणाऱ्या व्यक्ती आहेत की काय, असा या ठिकाणी मी त्यांच्यावर आरोप करत आहे। आणि हा आरोप सत्य असून, कारण गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण चालू असताना वाल्मिक कराड याला या बीड जिल्हा कारागृहातून, या महाराष्ट्रातल्या येरवाड्यात किंवा इतर जेलमध्ये हलवण्यात यावी म्हणून सदरील अर्जाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। आणि सदरील अर्जानुसार संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड व त्याच्या सोबतच्या सहखंडणीदारावर मकोकाच्या अंतर्गत कंटिन्यू कायदे जशाचे तसे ठेवून त्यांना फाशीची सजा लवकरात लवकर देण्यात यावी म्हणून या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। सध्याचे हे आमरण उपोषण संतोष भाऊ यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्या विनंतीला मान ठेवून आजचं आमरण उपोषण स्थगित करून हे दिनांक 7/5/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या समोरून करणार असून, यावेळी जर मला आणि माझ्या संतोष भाऊ देशमुखांना न्याय जर नाही मिळाला आणि खंडणीखोराला आणि वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात लवकरात लवकर जर हलवण्याचं काम जर या सरकारनं, या प्रशासनानं, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं जर नाही केलं तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणासोबतच आत्मदहन करण्यात येईल। तरी माझ्या महाराष्ट्रातील सर्व तमाम जनतेला, माझ्या महाराष्ट्रातील या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्रातील या खंडणीखोर नेत्याला आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचं काम करू नका, कारण वाल्मिक कराड हा येणाऱ्या काळात या महाराष्ट्राचं वाळवंट आणि बिहार केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील या मुख्यमंत्र्याला, या पालकमंत्र्याला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या वाल्मिक कराडला मकोकाच्या अंतर्गत व संतोष देशमुखच्या हत्येच्या व विविध गुन्ह्याच्या अंतर्गत राहुल याला लवकरात लवकर फाशी द्यावी व त्याच्या सोबतच्या सहसोबती खंडणीखोरावर बी फाशीचे ससा देऊन या महाराष्ट्राला, संतोष देशमुखला व महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा। जर तुम्ही या प्रकारे न्याय देण्याचं काम करत नसताल तर महाराष्ट्रातील जनता या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याला आणि या महाराष्ट्रातील प्रशासनाला माफ करणार नाही। ही महाराष्ट्रातील जनता संतोष देशमुखला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्रातील रस्त्यावर उतरणार आहे आणि येणाऱ्या घटनेला सर्व हा महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र प्रशासन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे जबाबदार असतील। तेव्हा आजचं हे आमरण उपोषण स्थगित करून दिनांक 5/7/2025 रोजी मी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे आणि त्याची सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची असणार असून सदरील आमरण उपोषण आहे व पुढील उपोषण 5/7/2025 ला सुरुवात करत आहे। तरी सर्वांना मी मानाचा मुद्रा, जय शंभूराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराय, जय सेवालाल, जय जिनेंद्र व सर्व माझ्या जनतेला मानाचा मुद्रा, जय शंभूराय, जय भगवान बाबा। 18 समाज बांधवांना मानाचा मुद्रा, जय शंभूराय, जय शिवराय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय शिवराय।